नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज आयोजित 63वा वार्षिक भाजीपाला, फळे आणि फुलांचा भव्य शो उत्साहात आणि दिमाखात पार पडला. 2 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला निसर्गप्रेमी, बागकामप्रेमी, विद्यार्थी आणि कुटुंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या शोमध्ये विविध रंगांची फुले, आकर्षक लँडस्केप, दुर्मिळ वनस्पती, उभ्या बागा, बोन्साय, ऑर्किड्स आणि विदेशी फुलांची मांडणी पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले. विशेषतः मुंबईच्या हवामानात यशस्वीपणे वाढलेल्या ट्युलिप्स, इकोमिस म्हणजेच अननस लिली आणि रेड हायसिंथ यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. या प्रदर्शनात MCGM, BARC, BPCL, मध्य रेल्वे, गोदरेज, हिरानंदानी, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, रहेजा, RCF लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पश्चिम रेल्वे यांसारख्या नामांकित संस्थांनी सहभाग नोंदवत फलोत्पादन क्षेत्रातील आपली बांधिलकी अधोरेखित केली. शैक्षणिक संस्था, गृहनिर्माण संस्था आणि वैयक्तिक स्पर्धकांनीही उत्कृष्ट सादरीकरण करत स्पर्धेला उंची दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण डी सावंत, मानद जनरल सेक्रेटरी श्रीमती सकीना गाडीवाला आणि शो कमिटी अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत साळुंखे यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला. स्वयंसेवक, परीक्षक आणि सर्व सहभागी यांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले. या प्रतिष्ठित प्रदर्शनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की मुंबईकरांमध्ये निसर्ग आणि हरित संस्कृतीबद्दल अपार प्रेम आहे. ज्यांनी हा शो अनुभवला त्यांनी त्याचे मनापासून कौतुक केले आणि ज्यांना यंदा येता आले नाही त्यांनी पुढील वर्षी हा अनोखा आणि रंगीबिरंगी उत्सव किमान एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवावा असे आवाहन मात्र आयोजकांनी केले. निसर्ग, सौंदर्य आणि सृजनशीलतेचा हा मिलाप मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात दरवर्षी नवचैतन्य निर्माण करत राहील अशी भावना व्यक्त केली. मी प्राध्यापक डॉक्टर अरुण सावंत, वृक्षमित्र संघटनेचा, ज्याला फ्रेंड्स ऑफ ट्रीज पॉप्युलरली म्हणतात, तिचा मी अध्यक्ष आहे. मी प्रोफेसर आहे, पर्यावरणवादी आहे आणि माझी प्रकुलगुरू आणि माझी कुलगुरू आणि ह्या संस्थेशी गेली मी 40 वर्षे निगडीत आहे. हे प्रदर्शन आता 63वे प्रदर्शन आहे. वृक्षमित्र संघटना ही फार मोठ्या फिलांथ्रॉपिस्टनी स्थापन केले, टाटा, भाभा, गोदरेज वगैरे. त्याचा आम्ही वारसा पुढे चालवत आहोत. आता रुपारेल कॉलेजचा कॅम्पस आधी हे व्हिजिट यायला व्हायचं. आम्ही हा पसंत केला कारण इथे एकाच जागी खाली ग्राउंडवरती ऑडिटोरियम आणि एक्झिबिशन हॉल असल्यामुळे लोकांना व्हिजिट द्यायला सोपं जातं. वृक्षमित्र संघटनेचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये झाडं कशी लावावी, वाढवावी, त्या प्रकारे त्याचा प्रचार करणं आणि पर्यावरणाचं संवर्धन त्या निमित्ताने व्हावं. आपण म्हणतो सुंदर मुंबई, हरित मुंबई, त्याच्या आधी हा आम्ही वारसा घेतलेला आहे आणि जनजागृती करण्यासाठी लोकांनी यावं. यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा फायदा स्टुडंट्सना आहे की जे आपण एक्सकर्शनला जाऊन काय काय वनस्पती, फुलं, झाडं बघत असतो ते एका ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे वृक्ष, पॉटेड प्लांट्स, बोन्साय, सक्युलंट्स, हँगिंग बास्केट्स, गार्डन्स, नंतर फुलांचे अनेक प्रकार, इम्पोर्टेड फ्लावर्स सगळं तुम्हाला बघायला मिळेल. बोन्साय तर इथे 30, 40, 100 वर्षाचे बोन्साय तुम्हाला बघायला मिळतात. कॅक्टस असतात, सकुलंट असतात, ही अतिशय महत्त्वाची झाडं असतात आणि इथे बऱ्याच मोठ्या कंपन्या याच्यामध्ये भाग घेतात. त्यामुळे इंडिव्हिज्युअल्स असतात, कॉर्पोरेट्स पण असतात, त्यांच्या सहकार्याने सगळं हे NGOज आहोत आम्ही, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. सर्वजण आम्ही 50 लोकांची टीम आहे. हे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि व्हॉलंटरीला आम्ही सगळं काम करतो. तर ह्याच्याने ज्या वनस्पती लोकांना बघायलाच मिळत नाही कधी. गुड मॉर्निंग वेलकम यू ऑल. मी डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, चेअरमन फ्लावर शो कमिटी, नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रीज. ही जी संघटना आहे ज्याला वृक्षमित्र संघटना म्हणतात, ही संघटना दरवर्षी अॅन्युअली एक प्रदर्शन भरवते हॉर्टिकल्चरल. गेले 10 वर्ष आम्ही रुपारेल कॉलेजमध्ये प्रदर्शन भरवतोय. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य एवढं आहे की कॉलेजच्या मुलांसाठी, प्रोफेसर लोकांसाठी, जनरल पब्लिकसाठी अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे झाडाविषयक, फुलाविषयक माहिती देणारं असं प्रदर्शन असतं. या प्रदर्शनाची खासियत ही आहे की याच्यामध्ये कलाकारासाठी वेगवेगळ्या फ्लावरची
अरेंजमेंट कशी करता येते, जापनीज स्टाईल, एकेबना स्टाईल, फ्री स्टाईल फ्लावर अरेंजमेंट, स्कूलच्या मुलांसाठी वेगवेगळे एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट करण्यासाठी, त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा, नंतर टॅक्सॉनॉमी किंवा बॉटनीच्या विद्यार्थ्यासाठी झाडांची ओळख, त्यांची सायंटिफिक किंवा बॉटनिकल नावं वगैरे त्याच्यासाठी. नंतर बरेच लोक कलेक्शन्स करतात वेगवेगळ्या प्लांटची, त्यांच्यासाठी एक स्पेशल डिस्प्ले म्हणून अरेंजमेंटची सोय असते, त्याच्यामध्ये तो आपले एक्झॉटिक कलेक्शन जे आहेत ते डिस्प्ले करू शकतात. त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे सारखे असतील किंवा हिरानंदन किंवा गोदरेजसारखे प्रायव्हेट सेक्टर्स असतील, हे सेक्टर्स आपलं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे जे विविधता आहे, वैविध्य असलेलं जे विविध असलेले झाडांचे कलेक्शन्स आहेत ते सुद्धा डिस्प्ले करतात. त्याच्यामध्ये गुलाबाचा एक मोठा सेक्शन आहे, खूप महत्त्वाचा, जे जनरली आपण हल्ली सगळे गुलाब मार्केटमध्ये पाहतो ते सगळे पॉलिहाऊस ग्रोन गुलाब असतात, पॉलिहाऊसमध्ये उगवलेले. परंतु गार्डन रोजेस म्हणतात ते हल्ली विलुप्त होत चाललेले आहेत. पण मुंबईमध्ये फार कमी लोक गच्चीवरती किंवा टेरेसवरती त्याची लागवड करतात. काही मुंबईच्या सबबमध्ये सुद्धा लागवड केली जाते. अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो की ते स्वतःची फुलं इथं आणतील आणि इथे डिस्प्ले केली जातील. त्याची एक चांगली कॉम्पिटिशन होते. त्याच्यामध्ये किंग ऑफ रोज, क्वीन ऑफ रोज वगैरे असे वेगळे पारितोषिकं दिली जाते. त्याच पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही टेरेसवरती, गच्चीमध्ये, कुंडीमध्ये भाज्या, फळं किंवा हर्बल प्लांट्स कसे लावू शकता, त्याची पण इथं प्रात्यक्षिकं दिली जातात आणि तीच झाडं कुंडीत वाढवून इथे डिस्प्ले केली जातात, जेणेकरून जेवढी लोक इथे व्हिजिट देतील, इथं पाहायला प्रदर्शन येतील, त्यांना ते पाहता येईल. त्याच पद्धतीनं आम्ही इथं बरेचसे डेमोसुद्धा देतो. डेमॉन्स्ट्रेशन चालतात 6 ते 7 पद्धतीचं. भाज्या फळं असतील, एकेबाना फ्लावर अरेंजमेंट असतील, मायक्रोग्रीन कसे ग्रो करायचे ते तशा पद्धतीने असेल, जे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये काही गोष्टी करता येतील अशा पद्धतीचं प्रदर्शनामध्ये वेगवेगळे भाग आहेत. आणि हे प्रदर्शन दोन प्रकारे असतं. एक असं इंडोर, ज्याला म्हणतो आपण कट फ्लावर सेक्शन, म्हणजे हंगामी फुलं, गुलाब आणि वृक्षांची फुलं असतील, क्लायंबरची फुलं असतील, त्यांची जी मांडणी आहे ती इंडोर केली जाते एअर कंडिशन हॉलमध्ये. आणि जी कुंड्यामध्ये झाड आहेत, हंगामी असतील, ट्री असतील, रेअर ट्रीज, म्हणजे जे मुंबईमध्ये जनरली पाहिले जाता येत नाही अशी झाडंसुद्धा बाहेरून आणून जमा करून बॉटनीच्या स्टुडंटसाठी आणि बेसिकली हॉर्टिकल्चरसाठी, जे आपलं जे गार्डन डिपार्टमेंट असतं, लँडस्केप ज्याला आपण म्हणतो, तर मोस्टली हल्ली मुंबईमध्ये जागा कमी आहे, तर मोस्टली टेरेस गार्डनिंग किंवा पोडियन गार्डनिंग मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये होतं. तर त्यासाठी कुठली झाडं, कुठली गवतं लावली जाऊ शकतात, तर ती अशा पद्धतीची माहिती सर्वसाधारण हॉर्टिकल्चर्सना, बॉटनिस्टना किंवा ज्यांना गार्डनरला हवी असते ती सर्व माहिती इथे या ठिकाणी त्या प्रदर्शनातून मिळू शकते. त्याच पद्धतीनं आणि याचा आम्ही एक सेक्शन आहे ज्याला म्हणतो आपण गार्डन कॉम्पिटिशन. गार्डन आपण इथं आणून दाखवू शकत नाही पब्लिकला, म्हणून आमची एक टीम, एक्सपर्ट टीम मुंबईभर फिरते, म्हणजे कुलाबा टू मडमाळवे आणि इकडे मुलुंडपर्यंत आणि इकडे माहूलपर्यंत. तर मुंबईसाठी स्पेशली वेगवेगळे ब्युटी कॉन्टेस्ट म्हणू शकतात, गार्डनची ब्युटी कॉन्टेस्ट. त्या गार्डन्स जवळजवळ 50 कॅटेगरीमध्ये गार्डन्स विभागलेले आहेत आणि त्या गार्डनचे जज तिथे जाऊन त्या गार्डनचा चेक करतात, पाहतात आणि त्याच्याप्रमाणे त्याची वर्गवारी करून पहिला, दुसरा, तिसरा नंबर दिला जातो. आणि आज दुपारी 4 वाजता त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन किंवा ट्रॉफी वितरण आज दुपारी होईल. किती स्टॉल साधारण लावण्यात आले? कमर्शियल स्टॉल तर 40 आहेत विक्रीसाठी आणि जवळजवळ 40 ते 45 पार्टिसिपंट आहेत ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पासून आहे, म्हणजे जसं म्हटलं की स्कूल स्टुडंट, कॉलेज स्टुडंट, इंडिव्हिज्युअल महिला, माळीसुद्धा, माळ्यासाठी, महिलासाठी, फ्लोरिस्टसाठी, अशा वेगवेगळ्या वर्गासाठी इथे प्रदर्शनामध्ये क्लासेस आहेत. सो हे जे प्रदर्शन आहे फ्रेंड्स ऑफ ट्रीज, नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रीज यांच्या मार्फत 63वं प्रदर्शन ते भरवत आहेत आणि दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जातं. ह्या प्रदर्शनामध्ये तुम्ही बघताय इकडे ह्या बाजूला बरीचशी तरुण मंडळी फिरताना दिसत आहेत, तरुण मुलं फिरताना दिसत आहेत. आणि असे जे प्रदर्शन असतात, या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. वनस्पती शास्त्राबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना याच्यातून मिळते. वनस्पती शास्त्र अभ्यास केल्यानंतर होणारी त्यांना जॉब अपॉर्च्युनिटी ज्या मिळतात त्याच्याबद्दल यांना ह्या अशा एक्झिबिशनमधनं माहिती मिळू शकते. आणि तिथे बाहेर तुम्ही गेला तर मेडिसिनल प्लांट्स, औषधी वनस्पतींबद्दल माहिती. सो हे जे सगळं आहे हे आपण वनस्पती शास्त्रांचा अभ्यास करताना हे शिकतो आणि त्याचं हे प्रत्यक्ष रूपी त्यांना याच्यामध्ये बघायला मिळतं, अभ्यासायला मिळतं आणि त्याच्यातून त्यांना आयडिया मिळतात. आता मध्ये मी फिरता मला 2 विद्यार्थ्यांनी विचारलं की याच्यातनं आम्हाला जॉब काय करता येईल.
तर त्यांना मी जॉबबद्दल समजावून सांगितलं की तुम्ही हॉर्टिकल्चर करू शकता, तुम्ही कल्टिवेशनमध्ये जाऊ शकता, नर्सरी स्वतःची करू शकता. सो ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या याच्यातनं संधी उपलब्ध होतात, तर ह्या संधी प्रत्यक्ष जेव्हा मुलं बघतात तेव्हा त्यांना त्याचा महत्त्व पडतं. सो प्रदर्शनाच्या दृष्टीने बघाल तर हे जे महत्त्व अधोरेखित करण्याचं जे काम आहे हे असली प्रदर्शनं करतात. आणि मला वाटतं फ्रेंड्स ऑफ ट्रीजने हे जे प्रदर्शन आयोजित केलं आहे किंवा ते जे वर्षानुवर्ष करतायत त्याच्या तरुण मुलांना आणि नागरिकांना त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट अवेअरनेस आहे की नाहीशा होणाऱ्या वनस्पती ज्या आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्या कोणत्या आहेत. आपण इथे वेगवेगळ्या नर्सरीमधनं आलेल्या वनस्पती बघतो, तर त्याच्यामधनं लोकांना त्याच्याबद्दलही माहिती मिळते. इथे दुर्मिळ पुस्तकांचे काही नमुने ठेवलेले आहेत, दुर्मिळ वनस्पतींचे नमुने ठेवलेले आहेत. पुढच्या स्टॉलवर तुम्हाला स्पिरुलिना जे आल्गलचं जे कलेक्शन आहे, स्पिरुलिना इज अ मेडिसिनल, त्याचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोटीन बनवलं जातं, तर त्याचं टँक आहे. सो ही जी माहिती आहे ही लोकांना ताबडतोब तुम्हाला इथे उपलब्ध होऊ शकते. फ्रेंड्स ऑफ ट्रीज महत्वाचं अशा प्रकारे हे आयोजन किती महत्त्वाचं तर आहेच, शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी दृष्ट्या महत्त्वाचं आहे, आंतरप्रेन्युअरशिप जे आहे त्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. आणि संवर्धनाच्या दृष्टीने जे संवर्धन आपण जे नाहीशा होणाऱ्या वनस्पतींचं आहे त्याचं संवर्धन कसं करता येईल. एकदा जर तुम्हाला कळालं की ही वनस्पती नाहीशी होत चालली आहे, ती चांगली दिसते, त्याचं संवर्धन करायला पाहिजे, लोक त्याच्यामधनं अनुभव हे शिकतात सगळ्या गोष्टी आणि करतात. वेगवेगळ्या स्पर्धा देखील भरवण्यात आलेल्या आहेत यामध्ये, तर त्या संदर्भात काय सांगाल? सो स्पर्धेमधनं मुलांना प्रोत्साहन मिळतं की मी कशाची तरी स्पर्धा करतोय, तर मला काहीतरी स्पर्धेची तयारी करताना मुलं शिकतात. त्याच्याबद्दल थोडा रिसर्च करावा लागतो, कारण चुकीच्या गोष्टी लावून स्पर्धेला चालणार नाही, म्हणून मुलं थोडंफार संशोधन करतात, वाचन करतात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्रोत्साहन ह्या अशा स्पर्धेंमधनं मिळतं. सो इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, त्याच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. जास्तीत जास्त चांगलं करण्याचा लोक प्रयत्न करतात. मैं सकीना घाड़ीवाला, मैं ऑनररी जनरल सेक्रेटरी ऑफ द नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री की ऑनररी जनरल सेक्रेटरी हूँ, और ये फ्लावर शो की ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी हूँ. और ये जो हमारा नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री है वो 1957 में एस्टेब्लिश हुआ था. और वो टाइम पर आजकल हम लोग बोलते हैं कि ये एनवायरनमेंट बचाने का, सेव एनवायरनमेंट, मगर वो टाइम पर हमारे जो फाउंडर थे उन्होंने ये सोचा, जब भी हम लोग कोई सोते रहे, यानी वो लोग हम लोग से 50 इयर्स अहेड ऑफ दैट, वो सोचा कि ये एनवायरनमेंट को हम लोग कैसे सेव करना है, तो उन्होंने इसलिए ये संस्था को एस्टेब्लिश किया था. और ये हमारा 63rd फ्लावर शो है. तो हमारा जो वी आर द पायोनियर, तो हम लोग ने जब भी एक्चुअली ये बीच में कोविड टाइम पर हम लोग कर नहीं सके, इसलिए ये 63rd फ्लावर शो है. ने हमारा इंस्टीट्यूट है वो 16 अगस्त 1957 में इस्टेब्लिश हुआ था, तो 70 इयर्स अभी अगस्त में कंप्लीट होगा. नहीं, ये हमारा फ्लावर शो है, हम लोग यहाँ पर ही ऑर्गेनाइज करते. तो सबसे स्टार्टिंग में हम लोग ने 5-6 ईयर राजभवन में करते थे, फिर सिक्योरिटी प्रॉब्लम के हिसाब से हम लोग ने अलग अलग जगह पर, तो VJTI में हम लोग करते थे. तो VJTI में करते थे तो वो VJTI फ्लावर शो के नाम से ही वो ये फेमस हो गया था. फिर उसके 30 ईयर्स प्लस हम लोग ने वहाँ पर किया, और लास्ट 7-8 ईयर से हम लोग यहाँ पर करते हैं. और ये हमारा फ्लावर शो है, उसका मेन पर्पस है पब्लिक में अवेयरनेस एंड एजुकेट करने का. क्योंकि यहाँ पर हमारे पास ये जो हमारा फ्लावर शो है उसमें हमारा कुछ ये डिस्प्ले, मगर जनरल पब्लिक है, स्टूडेंट्स है, कॉलेज है, और गवर्नमेंट इंस्टीट्यूशन रहते हैं, गवर्नमेंट डिपार्टमेंट्स रहते हैं,
कॉर्पोरेट्स रहते हैं वो लोग यहाँ आके सब डिस्प्ले करते हैं, लैंडस्केप भी ऑन द स्पॉट लैंडस्केप करते हैं। तो उससे क्या जो स्टूडेंट है बॉटनी के वो लोग को और हॉर्टिकल्चर के हैं वो लोग को आइडिया आता है कि कैसे हम लोग को लैंडस्केपिंग करना है, न्यू न्यू आइडियाज़ ये डेवलप होते हैं। और यहाँ पर हमारी ये जो कंपटीशन होती है उसके अंदर 33 कैटेगरीज है और ईच कैटेगरीज के अंदर वापस उसका सब कैटेगरी है और सब कैटेगरी के अंदर भी उसके सब सब कैटेगरीज हैं। तो ऐसे यहाँ पर आपको एक ही टाइम पर आपको मोर देन 700 वेराइटीज ऑफ फ्लावर्स एंड प्लांट्स देखने को मिल जाते हैं। तो यहाँ पर जो सब रिसर्च के स्टूडेंट है और सब कॉलेज के बॉटनी के स्टूडेंट है वो लोग भी विजिट करते हैं और आके देखते हैं। आमच्या इथे एक आमचा सेक्शन असतो. त्या सेक्शनमध्ये औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती असा 2 प्रकार असतात. त्याचा उद्देश असतो की औषधी वनस्पती बघून कुठल्या कुठल्या वनस्पती औषधासाठी वापरल्या जातात त्यांची माहिती सामान्यापर्यंत आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मिळावी. त्याचप्रमाणे या ज्या सुगंधी वनस्पती आहे त्यांचीही माहिती मुलांना मिळावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये जेव्हा ते पासआउट होतात आणि त्यांना जर काही उद्योग करायचा असेल तर त्या या क्षेत्रामध्ये ते उद्योगासाठी प्रवृत्त होतात आणि त्यांना तो उद्योग मिळतो. सामान्यतः या औषधी वनस्पती जंगलातनं गोळा केल्या जातात पण मोठ्या प्रमाणात जंगलातनं गोळा केल्यामुळे त्या नाहीशा होत चाललेल्या आहेत. तर अशा वेळेस आपल्याला जर औषधासाठी वनस्पती पाहिजे असेल तर त्यांची लागवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ती लागवड कशी करायची, त्या वनस्पती ओळखायच्या कशा, त्यांचं काय नाव आहे. सारख्या नावाच्या वनस्पती असतात पण एक आपल्या एखाद्या खास औषधासाठी वनस्पती असेल तर ती कशी ओळखायची, त्याचा कुठला भाग वनस्पतीसाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे ज्या सुगंधी वनस्पती असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये कुठल्या ना कुठल्या भागात सुगंध असतो. तर त्याप्रमाणे त्यांना आपण सुगंधी वनस्पती म्हणतो. अगदी म्हणजे मुळापासनं ज्याला आपण सामान्यतः उदाहरण घेतलं तर वाळा, ज्याच्यात मुळामध्ये वास आहे. हळद ते खोड आहे. त्याच्यानंतर मग पानांमध्ये सगळे वेगळ्या प्रकारची जी पानं आहेत, निलगिरी आहे किंवा पचोली आहे, या सगळ्या पानांमध्ये सुगंध असतो आणि हे सुगंध नंतर त्यांचा वापर सुगंध तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे वेगळ्या गोष्टी ज्या कॉस्मेटिक्समध्ये या सगळ्या सुगंधाचा उपयोग केला जातो. दुर्भाग्याने या वनस्पती कमी पडतात त्यामुळे आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्टिफिशियल मग सुगंध वापरावे लागतात. पण जोपर्यंत आपल्याला जर ही सगळी सुगंध मिळाली तर आपण त्या सुगंधाचा वापर याच्यासाठी करू शकतो. मी तुम्हाला आता काही वनस्पतींकडे दाखवतो, त्यांचा तुम्ही फोटो घ्या. आणि आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही ज्या शाखा आहे औषधी याच्या, तिथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला या वनस्पतींचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.